RSS मध्ये जाऊ नका. ज्या संस्थेच्या 83,000 शाखा आहेत आणि 60 लाख ज्याचे ऍक्टिव्ह कार्यकर्ते आहेत आणि जवळपास 1,80,000 सेवा प्रकल्प आहेत, 100 वर्षाचं अस्तित्व, या संस्थांचे जे प्रमुख आहेत ते प्रमुख आपल्या आधीच्या प्रमुखांच्या किंवा नंतर येणाऱ्या प्रमुखाच्या कुठल्याही नात्याचे नाहीत. सर्व जातीच्या धर्माच्या लोकांना याच्यात मुक्त प्रवेश आहे. सेवा प्रकल्पांमध्ये कोणत्याही प्रकारचा भेदभाव केला जात नाही. अनेक रुग्णालय सुरू आहेत, त्यात हिंदूंबरोबर मुसलमानांनाही तशीच ट्रीटमेंट मिळते. अशा संस्थेत जर तुम्ही गेलात तर याद राखा, तुमची नोकरी घालवल्याशिवाय राहणार नाही असा सज्जड दम 3 कुलगुरूंना देण्यात आलाय. केरळम विद्यापीठ, मल्याळम विद्यापीठ, MG म्हणजे महात्मा गांधी विद्यापीठ, या 3 विद्यापीठांचे कुलगुरू राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी कार्यक्रमात सहभागी झाले म्हणून मुख्यमंत्र्यांनी त्यांना दिलेला दम आहे. नमस्कार, द उदय निरगुडकर शो मध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. प्रेक्षको, ज्या संस्थेच्या 83,000 शाखा आहेत आणि 60 लाख ज्याचे ऍक्टिव्ह कार्यकर्ते आहेत आणि जवळपास 1,80,000 सेवा प्रकल्प आहेत, 100 वर्षाचं अस्तित्व, या संस्थांचे जे प्रमुख आहेत ते प्रमुख आपल्या आधीच्या प्रमुखांच्या किंवा नंतर येणाऱ्या प्रमुखाच्या कुठल्याही नात्याचे नाहीत. सर्व जातीच्या धर्माच्या लोकांना याच्यात मुक्त प्रवेश आहे. सेवा प्रकल्पांमध्ये कोणत्याही प्रकारचा भेदभाव केला जात नाही. अनेक रुग्णालय सुरू आहेत, त्यात हिंदूंबरोबर मुसलमानांनाही तशीच ट्रीटमेंट मिळते. अशा संस्थेत जर तुम्ही गेलात तर याद राखा, तुमची नोकरी घालवल्याशिवाय राहणार नाही असा सज्जड दम 3 कुलगुरूंना देण्यात आलाय. ते कुलगुरू हे केरळमधले आहेत. केरळम विद्यापीठ, मल्याळम विद्यापीठ आणि MG म्हणजे महात्मा गांधी विद्यापीठ, या 3 विद्यापीठांचे कुलगुरू राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी कार्यक्रमात सहभागी झाले म्हणून मुख्यमंत्र्यांनी त्यांना दिलेला दम आहे. तेव्हा यापुढे तुम्ही जर असे केरळात असाल आणि सरकारी नोकर असाल आणि अशा कार्यक्रमात जर जात असाल तर तुमच्याही नोकरीवर गदा येऊ शकते. असं एक प्रकारे समाजाचं कंपार्टमेंटलायझेशन करायचे प्रयोग सध्या सुरू आहेत. म्हणून मी हा कार्यक्रम करतोय आणि तो म्हणजे RSS मध्ये जाऊ नका. आणि हे सांगते कोण? व्ही सतीशन, जे आता केरळचे मुख्यमंत्री आहेत. आणि RSS मधल्या आमच्या काही सहकार्यांच्या मित्रांच्या मते ते देखील RSS मध्ये RSSच्या कार्यक्रमाला उपस्थिती लावून गेलेले आहेत. परंतु या 3 कुलगुरूंनी शताब्दी कार्यक्रमात संघाच्या आपला उपस्थिती नोंदवल्यानंतर एकेकाळी ज्यांना मुख्यमंत्री व्हायचं होतं आणि राहुल गांधी यांच्या मनात होतं की हेच मुख्यमंत्री केरळचे झाले पाहिजेत, त्या वेणुगोपाल यांची मुख्यमंत्रीपदाची संधी गेली. याचं कारण राहुल गांधींपेक्षा काँग्रेसच्या राजकारणात वरचढ ठरलेल्या प्रियांका गांधी यांनी व्ही सतीशन यांची वर्णी लावून घेतली. त्यामुळे तो राग ठुसठुसत असावा कदाचित, म्हणून वेणुगोपाल हे केरळच्या राजकारणात जास्त रस घेत असतात. आणि मग त्यांनी एक फतवा काढला आणि तो म्हणजे इंडिव्हिज्युअल्स इन्फ्लुएन्स्ड बाय RSS आर अनफिट टू रन एज्युकेशन इन्स्टिट्यूट्स. RSSशी संपर्क असलेली आणि RSS मध्ये जाणाऱ्या मंडळींना एज्युकेशन संस्था म्हणजे शिक्षण संस्था चालवता येणार नाहीत, त्यापासून त्यांना रोखलं पाहिजे असं विधान केलं. अर्थात एकेकाळच्या मुख्यमंत्री पदाच्या स्पर्धकांनी हे विधान केल्यानंतर व्ही सतीश कसले मागे राहतील. त्यामुळे आत्ताच्या मुख्यमंत्र्यांनी लगेच त्यावर तेरे ऊपर तेरे कमी से मेरी कमेज से सफेद आहे असं सांगत इट्स अ मॅटर ऑफ सिरियस कन्सर्न अँड इट्स अ ऍक्ट ऑफ कम्युनलिझम अँड 3 व्हाईस चान्सलर्स मस्ट अपोलोजाइज. 3 कुलगुरूंनी केरळच्या जनतेची माफी मागितली पाहिजे असं विधान केलं. याच्यावरून एका जगातल्या सर्वात मोठ्या संस्थेच्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यावरून केरळमध्ये काय राजकारण पेटलं ते बघा. अर्थात ते पेटायला कारणीभूत केरळच्या रणभूमीमध्ये गेली 6-7 दशकं डावे आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि काँग्रेस आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ
यांच्यात जे तुंबळ युद्ध आतापर्यंत सुरू होतं त्याची पार्श्वभूमी आहे. आणि या वादात उडी घेत माजी मुख्यमंत्री पिनारी विजयन यांच्यावर एकेकाळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्याची हत्या केल्याचा आरोप करण्यात आलेला होता, गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. त्यांनी उडी घेत युडीएफनी आतापर्यंत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा निषेध केलेला नाही असा एक वेगळाच मुद्दा काढला. आणि मग या काळात झालेल्या आणखीन 3-4 वक्तव्यांकडे माझं लक्ष वेधलं गेलं. त्यातलं पहिलं वक्तव्य अखिलेश यादव यांच्या एका लाडक्या नेत्यांनी समाजवादी पक्षाच्या उत्तर प्रदेशमध्ये अकलेचे तारे तोडले आणि त्यांनी सांगितलं की हिंदू हे पॉयझनस आहेत, हिंदूज आर पॉयझनस, म्हणजे हिंदू हे विषारी आहेत. त्याचबरोबर अशोक गेहलोत यांनी राजस्थानमध्ये त्याच्यावर कडी करत आज जर इंदिरा गांधी असत्या तर इंदिरा गांधी यांनी RSS वर बंदी घातली असती असं विधान केलं. या सगळ्यातून एक अनटचेबिलिटीची मानसिकता दिसते. या विचारसरणीला अस्पृश्य ठरवावं. 100 वर्ष जी संस्था कार्यरत आहे, 83,000 ठिकाणी ज्यांच्या रोज शाखा लागतात, 60 लाख कार्यकर्ते ज्यात रोज सहभागी होतात, 2.25 लाख सेवा प्रकल्प कार्यरत आहेत, त्यांच्यावर बंदी घालावी आणि त्यांना अस्पृश्य ठरवावं, ही कुठली मानसिकता? आणि मग काही थुकरट मुद्दे उभे करायचे की ज्या मुद्द्यांना कोणताही आधार नाही, आणि ते म्हणजे संघ इज नॉट रजिस्टर्ड, ज्याचं उत्तर असंख्य वेळा देऊन झालेलं आहे. म्हणून मला कधी कधी असे वाटतं की इट्स द लार्जेस्ट कल्चरल ऑर्गनायझेशन असं जेव्हा वर्णन करतात ते तितकंसं बरोबर आहे असं मला वाटत नाही. किंबहुना इट्स द लार्जेस्ट मिसअंडरस्टूड ऑर्गनायझेशन असं वर्णन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला इतक्या संपर्क प्रयत्नांनंतरही लागू होईल अशी आत्ताची परिस्थिती आहे. 1925 साली संघ स्थापन झाला तेव्हा या देशामध्ये एतद्देशीय सरकार नव्हतं, तेव्हा ब्रिटिशांचं सरकार होतं. तेव्हा हिंदूंची संघटना याचं रजिस्ट्रेशन हा मुद्दा तिकडे उपस्थितच होत नव्हता. परंतु आज जर लीगल स्टेटस हा विषय काढला तर इन्कम टॅक्स कायद्यातील प्रोव्हिजननुसार असोसिएशन ऑफ इंडिव्हिज्युअल्स किंवा बॉडी ऑफ इंडिव्हिज्युअल्स या अंतर्गत परफेक्टली लीगल स्टेटस असलेली आणि ज्याची ज्या ज्या ठिकाणी ती संस्था नोंदणीकृत आहे त्या प्रत्येक ठिकाणी त्याचे ताळेबंद, त्याचा जमा खर्च याचं ऑडिट केले जातं. त्याला सेक्शन 11 आणि सेक्शन 12A याच्या अंतर्गत ज्या देणग्या मिळतात त्यातून आयकरातनं सूट देखील आहे. हे सगळं सूर्यप्रकाशा इतकं लख्ख स्वच्छ असताना पुन्हा पुन्हा हा मुद्दा उकरून काढायचा, पुन्हा पुन्हा गांधींच्या हत्येला संघ जबाबदार होता हे बोलून गोत्यात स्वतः यायचं आणि कोर्टाच्या खेट्या घालत बसायच्या, कारण कोर्टातनी याच्यावर ताशेरे ओढलेले आहेत. हे सगळं का करता? ही सगळी अनटचेबिलिटी कशा करता? मला कळतच नाही. या समाजातले अनेक प्रबुद्ध जन संघांच्या उत्सवांना आवर्जून उपस्थित असतात. कैलास सत्यार्थी हे संघ विचारांचे नाहीत, पण आवर्जून संघ शिक्षा वर्गाला समारोप प्रसंगी येऊन एक सुंदर भाषण आणि संघाबद्दल गौरवोद्गार काढून गेले. संघ मुख्यालयात भेट देणाऱ्यांच्या मध्ये अनेक मोठे उद्योगपती असतात. रतन टाटा त्यातले एक आहेत. म्हणून रतन टाटा हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संपर्कात आले, सरसंघ चालकांना भेटले, म्हणून ते टाटा ग्रुप चालवायला नालायक आहेत असं कोणी म्हणणार आहे का? कुमार मंगलम बिर्ला, मागच्या महिन्यामध्ये कुमार मंगलम बिर्ला हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शिक्षा जो महिन्याभराचा ट्रेनिंग प्रोग्राम असतो त्याच्या शेवटी समारोप प्रसंगी भाषणाला आलेले होते आणि त्यांनी संघाचे गौरवोद्गार काढले आणि त्यात त्यांनी उल्लेख केला की संघ जर समजायचा असेल तर तो जवळून पहा, अनुभवा, स्वतः त्याची परीक्षा घ्या आणि मग ठरवा. आणि ज्या वेळेला संघाला बिर्ला, टाटा अशा व्यक्ती गौरवोद्गार काढतात त्यावेळेला तरी किमान त्याविषयी थोडा आदर बाळगून आपण संयमाने आणि जबाबदारीने विधानं केली पाहिजेत. एवढाही पोच आता राहिलेला नाहीये. याचं कारण निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाला हरवू शकत नाही, म्हणून मुस्लिम लांगूल चालनाचा आपला अजेंडा पुढे रेटण्याकरता तर हे आपण करत नाही होत ना. हाच तर खरा सवाल आहे. आम्ही माओ, PFI
या संघटनांना जवळ करायला तयार आहोत. आम्ही जमाते इस्लामीला जवळ करायला तयार आहोत. हुरियतशी डायलॉग करायला तयार आहोत. पाकिस्तानची डायलॉग करा असं आत्ताच्या काळात सांगायला आम्ही पुढे आहोत. परंतु राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यालयात जाऊ नका, त्यांच्या प्रमुखांशी संपर्कात येऊ नका, ही कुठली आली आहे मानसिकता? ही कुठली असुरक्षित मानसिकता? बंदी घाला अशी विधानं गेहलोत करतात. बंदी घातल्यानंतर उलट राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जास्त वाढतो आणि सत्तेवर येतो. हे आतापर्यंत सिद्ध झालेलं आहे. हे पुन्हा करू, ही कुठली मानसिकता? हीच ती आणीबाणीची मानसिकता, हुकुमशाही वृत्ती. जर उद्या खरोखरच सत्ता आली तर मला वाटतं पहिलं कार्य काय केलं जाईल तर ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपवर बंदी घातली जाईल. अशा प्रकारची ही 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 मानसिकता आहे. आज मला असे शेकडो तरुण माहिती आहेत की ज्यांना उत्तम करिअर होती, इंजिनिअरिंगला टॉपर होते, MIT मधून, अमेरिकेतल्या MIT मधून, IIT मधून टॉपर्स आहेत, डॉक्टर्स आहेत, वकील आहेत, जे आपली फ्लरिशिंग प्रॅक्टिस, करिअर हे सगळं समोर असताना एका क्षणात इदम न मम म्हणून सोडतात आणि राष्ट्रकार्यासाठी राष्ट्राय स्वाहा म्हणून स्वतःचं आयुष्य अर्पण करतात. कित्येक जण आयुष्यभर ब्रह्मचर्य पाळतात आणि अखेरपर्यंत, शेवटच्या श्वासापर्यंत सेवा प्रकल्पांमध्ये स्वतःला झोकून देतात. संभाजीनगरमध्ये हेडगेवार रुग्णालय आहे. त्या रुग्णालयात काय फक्त हिंदूंनाच ट्रीटमेंट मिळते? आज देवरस रुग्णालय हे कॅन्सर सर्वात जास्त आपल्याकडे पसरतोय, कॅन्सरवर फोकस केलेलं मल्टी स्पेशालिटी रुग्णालय पुण्यात प्रचंड मोठ्या प्रमाणात उभं राहत आहे. त्याच्या आजूबाजूला सगळी वस्ती मुसलमानांची आहे. तिकडे काय फक्त हिंदूंना ट्रीटमेंट दिली जाणार आहे? कोरोना काळामध्ये धारावीमध्ये जाऊन जीवावर उदार होऊन तिथल्या कोरोनावर मात करण्याकरता उपचार केले, ते काय फक्त हिंदूंवर केले? या देशामध्ये सुनामी असेल, भूकंप असेल, महापूर असेल, या सगळ्या ठिकाणी धावून जाणारे पहिले कोण होते? तर संघाचे स्वयंसेवक होते. तेव्हा त्यांनी फक्त आपत्ती पाहिली, त्या आपत्तीचा धर्म आणि जात पाहिला नाही. ही राष्ट्रावरची आपत्ती आहे, आपण धावून गेलं पाहिजे. आणि याचं कौतुक आणि याचा उल्लेख शरद पवार साहेबांनी केलेला आहे. ते मुख्यमंत्री असताना आपल्याकडे किल्लारीने लातूरचा भूकंप झाला. तिथल्या जिल्हाधिकाऱ्यांना कळण्या अगोदर मलबार हिलमध्ये काय पहाटे 3-3:30ला झोपायला गेलं. शरद पवारांना ते जाणवलं, आपल्या घराची तावदानं हल्ली असं वाटलं काचेची. म्हणून त्यांनी फोन केला आणि विचारलं कुठे भूकंप झालाय का बघा. आणि 10 मिनिटात कळलं की लातूरला भूकंप झालाय. त्याची तीव्रता कळल्यानंतर सकाळी 6 वाजता त्यांनी बैठक बोलवली आणि ताबडतोब ते 8-8:30ला किल्लारी भूकंपाच्या ठिकाणी जाऊन पोहोचले. तेव्हा त्यांना समोर काय दिसलं तर शेकडो स्वयंसेवक शिस्तबद्धरित्या रेस्क्यू आणि रिलीफचं काम करत होते. हा उल्लेख त्यांनी माझ्या मुलाखतीत केलेला आहे. मग अशा प्रकारे काम करणारी संघटना ही तुम्हाला त्याज्य का वाटते आणि तुम्हाला जवळचे कोण वाटतात? अशा प्रकारे संघाच्या कार्यक्रमात तुम्ही जाऊ नका अशी बंदी घालणारा कायदा आपल्याकडे आहे का? माझ्या माहितीप्रमाणे 9 जुलै 2024 या दिवशी सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांना संघाच्या कार्यात सहभागी होता येईल, त्यावर कोणतीही बंदी नाही असं स्पष्टीकरण दिलेलं आहे. मग राहुल गांधी आणि त्यांचे चेले अशा प्रकारचा एक मायोपिक व्ह्यू ज्याला आपण म्हणतो, ह्रस्वदृष्टी का ठेवतात? याचं एकमेव कारण म्हणजे कमी असलेलं ज्ञान. त्यातूनच सावरकरांवर वारंवार टीका करायची, त्यांना माफीवीर म्हणायचं आणि त्याची हायकोर्टामध्ये केस चालू आहे. त्याबद्दल अनेकांना माफी मागावी लागलेली आहे. हा सगळा इतिहास समोर असताना हे करत राहायचं, संघाचा द्वेष करायचा. आणि तुम्हाला प्यारे कोण आहेत? तुम्हाला प्रिय आहेत किसान आंदोलनात हजारो ट्रॅक्टर दिल्लीवर घेऊन जाणारे आणि लाल किल्ल्यावर जिथे भारताचा तिरंगा ध्वज फडकवला गेला होता, तो उखडून टाकून तिकडे तालिबानचा झेंडा लावणारे आणि या देशाच्या विरोधात खालिस्तान जिंदाबादच्या घोषणा देणारे तुम्हाला प्रिय आहेत का? तुम्हाला जमाते इस्लामी, PFI प्रिय आहेत का? प्रत्येक गोष्टीत तुम्ही पुरावे मागता, मग ते सर्जिकल स्ट्राईक असेल किंवा ऑपरेशन सिंदूर असेल. प्रणव मुखर्जी
संघाच्या कार्यक्रमात आले, त्यांनी त्यांचे विचार मांडले, संघ संस्थापकांचं त्यांनी कौतुक करणारा शेरा त्या पुस्तकात लिहिला, म्हणून तुम्ही त्यांना अजन्म वाईट टाकलं, त्यांच्या मृत्यूनंतरही त्यांना माफ केलं नाहीत. ही कुठली मानसिकता आहे मला सांगा. ज्या संस्थेमध्ये संस्था प्रमुख म्हणजे सरसंघचालक, एक सरसंघचालक दुसऱ्या सरसंघचालकाशी कोणत्याही रीतीनं जोडलेला रक्ताच्या नात्यानं नाही, एका कुटुंबातले सदस्य नाही आहेत. प्रत्येक सरसंघचालकाची पार्श्वभूमी काढून बघा. बाप के बाद बेटी और बेटी के बाद बेटा और बेटी के बाद उसका बेटा, हा परिवारवाद तिकडे नाही आहे. जे आयुष्यभर परिवारवाद जोपासत आलेले आहेत त्यांना हे मोठेपण कळणार नाही. विचारधारेला घट्ट असलेला जेव्हा तुम्ही समूह निर्माण करताना, तेव्हा जरी तुमचे 2 खासदार निवडून आले तरी देखील त्या दोनाचे 298 करायची क्षमता निर्माण होते. आणि जेव्हा 415 असतात ना आणि परिवारवादावर आधारित आणि सहानुभूतीच्या लाट्यावर येतात ना, तेव्हा ते किती खाली घसरतात ते आपण पाहिलेलं आहे. मुद्दा आज राजकारणाचा नाहीच आहे, या अनटचेबिलिटीच्या मानसिकतेचा आहे. जेव्हा कैलास सत्यार्थी, प्रणव मुखर्जी, रतन टाटा, कुमार मंगलम बिर्ला, अनेक कलावंत, सायंटिस्ट, इस्रोचे सायंटिस्ट, या देशाच्या बाहेर असणाऱ्या काय म्हणू आपण ज्याला संस्थांमधील पदाधिकारी, अँबॅसेडर्स, हे सगळे येत आहेत, संघाचं कार्य बघतायत. अनेक व्यवस्थापन कॉलेजेसमधून संघाची शिस्त आणि संघाची रचना याच्यावर लोक डॉक्टरेट करतायत, थिसिस लिहितायत, त्याच्या गोष्टी आदर्श म्हणून सांगतायत. आणि तुम्ही मात्र संघाच्या कार्यक्रमात गेल्याबद्दल कुलगुरूंना दोष धरताय. मग त्यांनी कुठे जायला पाहिजे होतं? बोको हरमच्या कार्यक्रमात, जैशे मोहम्मदच्या कार्यक्रमात, कुठल्या कार्यक्रमात? एका राष्ट्रीय विचारांच्या या मातीतलं जे वैभव होतं, गतवैभव, ते वैभव परत आणण्याकरता झगडणाऱ्या आणि 100 वर्ष एकात्म राहिलेल्या संस्थेमध्ये गेलं तर यात गुन्हा कुठला आहे? ही पराभूत मानसिकताच हिंदूंच्या ऱ्हासाला कारणीभूत आहे. समाजमनाची नाडी आपल्या हातातनं गेली असली ना, की आपल्याला हिंदू समाज कुठल्या नजरेनं आता विचार करतोय आणि बघतोय हे कळत नाही. निवडणुकांचे निकाल जरा डोळे उघडून बघा. इट्स अ हिंदू अवेकनिंग. आणि हिंदू अवेकनिंगच्या वेळेला तुम्ही तुमच्या मुस्लिम अपीजमेंटचे आणि परिवाराच्या गोंजाळण्याचे प्रयोग चालू ठेवलेत तर तुमच्या अस्तित्वावर प्रश्न निर्माण होईल. तुमच्यावर बॅन टाकायची वेळच येणार नाही. प्रेक्षको, हा कार्यक्रम आपल्याला कसाला वाटला ते आम्हाला जरूर सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, पाहायला विसरू नका. नवनवीन असे विषय आम्हाला सुचवत चला. पाहत राहा द उदय निरुळकर शो.